नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बलदेव म्हणत असतो की अपूर्वाची आई आजारी असताना तिला तू 5 दिवस उपाशी ठेवलंस. अगं कुठे फेडशील ही पापं. तेव्हा रागिनी म्हणते, पापं बिपं काही नाही, कळलं ना. पापं बिपं काही नसतं. जर या जगामध्ये देव असता तर जगाची जी अवस्था आहे, जे काही चाललंय ते सगळं घडलं असतं का? नाही ना. हे पाप पुण्य या सर्व गोष्टींचा विचार तुमच्यासारखी कंटप माणसं जी डंबल विचार करतात, माझ्यासारखी माणसं फक्त स्वार्थाचा विचार करतात. आपला स्वार्थ साधण्यासाठी ज्या ज्या लोकांची मदत घेता येईल त्या त्या लोकांची मदत मी घेते, आणि जे लोक माझ्या रस्त्यातला काटा बनत जातात त्या लोकांना मी रस्त्यातून बाजूला करते, त्यांना मी मारून टाकते. अरे असा स्वार्थी विचार केला ना तरच आपल्याला जे हवं ते मिळवता येतं. बघा, आता शेवटीला मी काय केलं, मी स्वतःचा विचार केला म्हणून तर ही संपूर्ण प्रॉपर्टी, हे संपूर्ण एम्पायर माझ्या नावावरती झालं ना. आणि मी म्हणाले होते की तुम्हाला रस्त्यावरती आणणार, तर मी तुम्हाला रस्त्यावरती सुद्धा आणलं. अपूर्वाच्या बाबतीत सुद्धा मी तेच केलं. जोपर्यंत अपूर्वाची मला गरज होती तुमच्या विरोधात तिचा वापर करून घेण्याची, तोपर्यंत मी तिला जिवंत ठेवलं. ज्या क्षणी मला कळलं की अपूर्वाला सत्य समजले आणि ती आता तुमच्या बाजूने माझ्या विरोधात जाईल, त्या क्षणी मी तिला मारून टाकलं. बरोबर की नाही. तेव्हा रागिनी म्हणते की 1 मिनिट हां, मी आता सगळं काही तुमच्यासमोर कन्फेस करते. याचा अर्थ तुम्ही आता पोलिसांना फोन कराल आणि सांगाल की सगळं काही मी कबूल केले म्हणून. तर तसं काही होणार नाही हां. जरीसुद्धा इथे पोलीस आले ना तरीसुद्धा मी लगेच पलटी मारणार आणि साळसूतपणाचा आव आणत म्हणणार की इन्स्पेक्टर साहेब, मी तर काही केलेलंच नाही आहे. हे लोक विनाकारण माझ्यावरती आरोप करत आहेत मला जेलमध्ये पाठवण्यासाठी. हे सगळं नाटक मला करता येतं, कळलं ना. त्यामुळे माझ्या विरोधात जाऊन इथे पोलिसांना बोलवण्याची हिंमत करू नका. तेव्हा बलदेव किचनमधून चाकू घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की रागिनी पटवर्धन, तू माझ्या अपूर्वाचा खून केलास ना, तू तिला मारून टाकलंस ना. आता मी तुला जिवंत सोडणार नाही आहे. आत्ताच्या आता मी तुला मारून टाकणार आहे. आणि इथे आता बलदेवने चाकू आणलेला असतो रागिनी पटवर्धनला मारण्यासाठी. तो इथे रागिनीच्या पोटामध्ये चाकू घुसवणार. तेवढ्यातच भूमी आणि आकाश दोघेजण त्याला थांबवतात. तेव्हा इथे बलदेव म्हणतो की अपूर्वा ही माझी बायको होती आणि तू तिला मारून टाकलंस. काय केलं होतं तिने बिचारीने तुझं. तेव्हा मानसी म्हणते की भाऊजी सोडा, तुम्ही दादाला सोडा, जाऊ दे, मारू दे या रागिनी पटवर्धनला. हवं तर त्यांच्या खुनाचा आरोप मी माझ्यावरती घेईन. त्यांच्या खुनाच्या इथे गुन्ह्यामध्ये मला अटक झाली आणि शिक्षा झाली ना तरीसुद्धा चालेल, मला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटणार. कारण का तर एका गुन्हेगार बाईला संपवलं, जिने आत्तापर्यंत आपल्याला नुसता त्रास दिला, सळो की पळो करून सोडलं. अशा बाईला तिच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळायलाच हवी. मी जेलमध्ये जायला तयार आहे. बलदेव दादा, मार, तू मार तिला, नाहीतर दे चाकू माझ्याकडे, मी तिचा खून करते. तेव्हा रागिनी म्हणते, ए मानसी, काय बोललीस तू. अगं 2 किलो वजन तुझं आणि तू मला मारणार, माझा खून करणार तू. अगं खून करायला हिंमत लागते, हिंमत. तुझ्यामध्ये आहे ती हिंमत. मानसी चल मागे हो, मोठमोठ्या बाता करू नको. तेव्हा मानसी म्हणते, 1 मिनिट, तुमच्या ह्या घाणेरड्या तोंडातून माझं नावसुद्धा घ्यायचं नाही आहे. मला मानसी म्हणायचं नाही, कळलं का. आत्तापर्यंत तुम्ही किती पापं केली आहेत ना, हे मी माझ्या डोळ्याने बघितले. त्यामुळे आता आता माझ्यासाठी या गोष्टी नवीन नाही आहेत. पण आता तुम्हाला समोर बघणं सहन होत नाही आहे, म्हणून तुम्हाला एका झटक्यामध्ये खून करून तुम्हाला या घरातून हकलून देते, असं इकडे आता मानसीचं म्हणणं असतं. तेव्हा रागिनी म्हणते, तुमच्या मनासारखं काही होणार नाही आहे, चला निघा बरं इथून आता. तेव्हा आकाश म्हणतो, होणार, आमच्या मनासारखं नक्की होणार. बलदेव, तुला ह्या बाईला मारायचं आहे ना, नको मारू तू. परिस्थिती अशी येईल ना की परिस्थितीच हिला मार देईल बघ तू. आपल्याला काही करायची गरज येणार नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, रागिनी पटवर्धन, तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळणार, नक्की मिळणार तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा. तेव्हा रागिनी म्हणते, मिळायची तेव्हा मिळेल, पण आधी तुम्ही सगळेजण इथून जा बरं. मी तुम्हाला म्हणाले होते ना की सगळ्यांना रस्त्यावरती आणेन, तेव्हा दिलेला शब्द मी पूर्ण केलेला आहे. हे घे, हा तुमचा फॅमिली फोटो जाताना घेऊन जा. हा तुमचा फॅमिली फोटो, याच्यामध्ये रंग भरा आणि हा फोटो तुम्ही तुमच्याकडेच ठेवून द्या. या घरामध्ये या फोटोला अजिबात काही गरज नाही, कळलं तुम्हाला. तेव्हा आकाश म्हणतो, हां असू दे ना, भरू आम्ही रंग, आमचं कुटुंबच आमची ताकद आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बलदेव दादा थांब, अरे या बाईला मारून आपण कुणीच आपले हात घाणेरडे करायचे नाही आहेत. ही जी पापं इतकी मोठी आहेत ना, हिचा मृत्यूसुद्धा इतका सरळ आणि सोपा असायला नको. हिचा मृत्यूसुद्धा तेवढाच थरकाप
माणसाला होईल असं झाला पाहिजे. तेव्हा आपण काही नाही करायचं, पण ह्या बाईला आपण तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायची. माझं कुटुंब आहे ना माझ्याबरोबर, मी तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणारच. तेव्हा रागिनी म्हणते, हो का, बरं देशील तेव्हा देशील, आता सध्या तुम्ही या घरातून बाहेर जायचं. भूमी म्हणते, काही जरी झालं ना तरीसुद्धा आम्ही हे घर सोडणार नाही, आम्ही आमचं घर सोडून कुठेही जाणार नाही, कळलं का. तेव्हा रागिनी म्हणते, बघते ना मी पण, बघते कसं घर सोडत नाही ते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, पोलिसांना फोन करू का. रागिनी म्हणते, नाही नको, पोलिसांना फोन करायची गरज नाही आहे. बरोबर आता हेच लोक निघून जातील. 1 तास, फक्त 1 तास देते तुम्हाला. 1 तासाच्या आत बाजा बिस्तरा घ्यायचा आणि इथून निघायचं, कळलं तुम्हाला. 1 तासाच्या आत इथून निघायचं. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेजण विचार करत असतात. भूमी म्हणत असते, आकाश ही आपली रूम आहे, आपल्या इथे कितीतरी आठवणी आहेत रे, आपण आपले घर आपली रूम सोडून कसं काय जायचं. तेव्हा इथे आता लगेच क्षितिजा म्हणते, आई बाबा आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे. काय झालं, तुम्ही दोघे इतके टेन्शनमध्ये का आहात. तेव्हा भूमी म्हणते, काही नाही आहे बाळा, तू गेम खेळतेस ना, तू गेम खेळ बरं. तेव्हा इथे क्षितिजा पुन्हा गेम खेळायला सुरुवात करते. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो, ही बाई इतकी नीच आहे असं मला वाटलं नव्हतं. रागिनी पटवर्धन, प्रत्येक वेळेला तू मला सावध करण्याचा प्रयत्न केलास, पण मी तुझं अजिबात ऐकलं नाही. मला माफ कर भूमी, मी तुझं तेव्हाच ऐकायला हवं होतं. तेव्हा भूमी म्हणते, आकाश काही झालं तरी आपण घर नाही सोडायचं. तेव्हा क्षितिजा म्हणते, बाबा म्हणजे आपल्याला हे घर सोडावं लागणार आहे, आपण इथून नाही जायचं बाबा, मला इथेच राहायचं आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, हो पिल्लू, काहीही झालं ना तरीसुद्धा आपण कुठेही जायचं नाही आहे, आपण इथेच राहायचं. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, पण आई बाबा आपल्याला आपल्याच घर सोडून का जावं लागतं आहे सांगा ना. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, क्षितिजा बाळा, मी तुला सांगितलं होतं ना की एक परी होती आणि एक चेटकीन होती, त्या दोघींची भांडणं झाली, मी तुला सांगितलं होतं बघ, आणि चेटकीन त्यांना घरातून जायला सांगत असते, तसंच काहीसं आपलं झालं आहे. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, याचा अर्थ चेटकीन ही रागिनी आजी आहे का, आणि परी म्हणजे आपण. तेव्हा काहीही झालं ना तरीसुद्धा आपण आपलं घर सोडायचं नाही, आपण इथेच राहायचं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, क्षितिजा बाळा मला तू सांग, आता ह्या गोष्टीमध्ये राणी कोण आहे, परी कोण आहे, तर परी आपण आहोत, आणि चेटकीण कोण आहे, तर रागिनी आता चेटकीण आहे, बरोबर ना. त्यामुळे आपणच या घरामध्ये राहायचं आणि रागिनी आत्याला या घरातून आपण काढून टाकायचं, तिला आपण आपल्या घरामध्ये राहू द्यायचं नाही. पण आपण शांतपणे विचार करूया, ठीक आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता क्षितिजा घाबरलेली असते. भूमी तिला आपल्या जवळ घेते, तिला मिठी मारते आणि शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे आकाश आणि भूमी हे दोघेजण आता प्रेमाने आपल्या मुलीला कवटाळून बसलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानसी आणि अथर्व यांचीसुद्धा अवस्था तीच असते. मानसी म्हणत असते, अथर्व हे घर, आपली ही खोली आपण कशी काय सोडून जायची रे, जेव्हापासून आपलं लग्न झालं आहे तेव्हापासून आपण या रूममध्ये राहतो आहे, बरोबर ना. किती आठवणी आहेत आपल्या इथे सोबत, आणि आपण आता आपलं घर सोडून जायचं, आपली ही रूम सोडून जायचं. किती आणि काही झालं ना अथर्व तरीसुद्धा मी नाही ही रूम सोडणार. तेव्हा अथर्व म्हणत असतो, मनू ह्या वेळेलासुद्धा आईनेच आपल्याला मात दिली गं, प्रत्येक वेळेला आईच कशी जिंकत असते. आपण म्हणजे इतकी मोठी प्रॉपर्टी तिने नावावरती केली, पण तरीसुद्धा आपल्याला खबर नाही आहे हे कसं शक्य आहे. म्हणजे बघ ना गं, ह्या वेळेलासुद्धा तिने आपल्याला मूर्ख बनवलं आणि आपण काहीच करू शकलो नाही. एवढी मोठी प्रॉपर्टी बिचाऱ्या आकाशने आणि भूमिताईने इथे सांभाळली होती आणि ती प्रॉपर्टी आईने लुबाडली. हे सगळं करून तिला कसला आनंद मिळतो, काय मिळतं काय माहिती. आकाश आणि भूमीबरोबर आपण शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत इथे राहायचं असं आपण म्हणालो होतो ना. पण जर हे घर आपल्याला आता सोडावं लागलं तर शेवटच्या क्षणापर्यंत आपण या घरामध्ये कसे काय राहणार आहोत सांग ना म्हणू तू. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की आकाश आणि भूमिताई या दोघांनी आपल्याला किती सांभाळून घेतलं, किती आपल्याला जीव लावला, पण शेवटीला काय झालं त्यांच्याबरोबर, किती मोठा धोका मिळाला त्यांना. तेव्हा इथे बलदेव अपूर्वाचा फोटो बघत असतो. प्रेक्षकांना कुठे आणि काहीही जरी झालं ना तरीसुद्धा इथे या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी ही अपूर्वाच तर असते. अपूर्वाने आकाश आणि भूमी या दोघांना किती बरं त्रास दिलेला असतो, किती सळो की पळो करून सोडलेलं असतं. म्हणजे इथे
बिझनेसमध्ये घाटा गेलेला असतो, त्याच्या हातातून त्याचा इथे आता सत्कार सोहळा झालेला असतो, तेव्हा अवॉर्ड काढून घेतलेला असतो, सगळ्यांसमोर नाचक्की केलेली असते, मीडियासमोर बदनामी केलेली असते. आणि त्याचबरोबर इथे आता रागिनी पटवर्धन हिच्या बाबतीतसुद्धा त्यांनी नव्याने शोध सुरू केलेला असतो आणि त्या केसमध्ये विनाकारण आकाश भूमीला अडकवून तिने आपला बदला पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्याचे परिणाम जे झालेत ना, ते आत्तासुद्धा त्याचे पडसाद उमटलेले आहेत. रागिनी पटवर्धन आणि पौर्णिमा या दोघांनी मिळून अपूर्वाचा स्वतःसाठी फायदा करून घेतला आणि अपूर्वासुद्धा त्यावेळेला इथे मूर्खपणा करत होती, कारण तिच्या मनामध्ये आकाश आणि भूमीबद्दल इतका राग होता की कोण चिठ्ठ्या पाठवतोय, कोण मेसेजेस पाठवतोय, हे आकाशचे विरोधक आहेत की माझे कोणी विरोधक आहेत, याचा विचार तिने कधीही करणं गरजेचं समजलं नाही. तर इथे जेव्हा जेव्हा बलदेव तिला काय विचारायचा त्या उलटच ती उत्तर द्यायची, असा स्वभाव त्या अपूर्वाचा होता. आता आकाश आणि भूमीसाठी इतकं वाईट वाटते, पण त्यावेळेला अपूर्वाने जो काही मूर्खपणा केलाय ना, त्याचे आता त्याला पांग फेडावे लागत आहे. बलदेव म्हणतो, तुला तुझं हक्काचं घर हवं होतं ना अपूर्वा, हेच तुझं आहे हक्काचं घर. इथे तुला तुझी माणसंसुद्धा भेटली होती, पण इथे आता जे काही घडलंय त्यामुळे बलदेवसुद्धा टेन्शनमध्ये आलेला असतो. तो म्हणतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा हे घर सोडून मी पण जाणार नाही आहे, कुठेच जाणार नाही आहे. तेवढ्यातच इथे पौर्णिमा घराचं शुद्धीकरण करत असते, तेव्हा तिथे आता भूमीसुद्धा आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते पौर्णिमाला, पौर्णिमा काय करतेस तू? तेव्हा पौर्णिमा म्हणते, दिसत नाही आहे का तुला, घराचं शुद्धीकरण करते. तुम्ही आता या घरातून जाणार आहात ना, मग घर शुद्ध करायला नको? तेव्हा भूमी म्हणते, हो का, आम्ही इथून जाऊ तेव्हा तू आता शुद्धीकरण करून घेतेस? अगं का वागतेस अशी? काय झालंय काय तुला? आधी तर तू नीच होतीसच, आता अजूनच नीचपणा करायला लागलीस. तेव्हा आकाश म्हणत असतो, आणि शुद्धीकरणाचं म्हणशील ना तर तू या घरातून चालते हो पौर्णिमा, आणि जाता जाता त्या तुझ्या रागिनी आईलासुद्धा घेऊन जा, तिलासुद्धा या घरातून बाहेर काढतो आणि दोघांना जिथे जायचं असेल ना तिथे जा तुम्ही, कळलं का? पण इथे राहू नका. तुम्ही दोघीजणी या घरातून गेल्यानंतर हे घर व्यवस्थितरित्या पवित्रच होईल. तेव्हा पौर्णिमा म्हणते, का जायचं मी सांगा ना, का जायचं? मी तर आईंबरोबर या घरची मालकीण आहे ना, मग मी इथेच राहणार. तेव्हा लगेचच भूमी म्हणत असते, काय गं स्वतःला मालकीण म्हणवतेस? काय केलेस काय गं तू या घरासाठी किंवा ऑफिससाठी, सांग ना काय केलेस तू? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अगं सगळीकडे तर हक्क अधिकार तुलाच पाहिजेत ना. तेव्हा भूमी म्हणते, हो ग, त्यासाठी आहे ना मेहनत करावी लागते, प्रयत्नसुद्धा करावे लागतात. तुझ्यासारखं नाही देरे हळी पलगावरती, असं नसतं ना. हरी काय पलगावरती तुला आणून देणार नाही आहे, त्यासाठी मेहनत तर करावीच लागेल. आणि मी आणि मनू आम्ही किती ग तुला सांभाळून घेतलं, किती तुला मान दिला, सन्मान दिला, आणि तू कशी वागलीस आमच्याबरोबर? खोटं वागलीस ना. आत्तापर्यंत तुला एवढी इज्जत दिली, पण आता यापुढे अजिबात नाही. आणि रागिनी पटवर्धन बरोबर तुलासुद्धा चांगला धडा शिकवणार पौर्णिमा, ही गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव. एवढे तुझ्यावरती जीव लावला, एवढं प्रेम केलं, तुला हवं ते सगळं दिलं, पण शेवटीला तू काय केलंस? तू तुझी लायकी दाखवूनच दिलीस ना आम्हाला. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आणि पौर्णिमा एक गोष्ट लक्षात ठेव, किती आणि काहीही झालं ना तरीसुद्धा तू आम्हाला तोडू शकणार नाही आहेस, आमचं कुटुंब तोडू शकणार नाही आहेस. तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार. माझा कायद्यावरती जेवढा विश्वास आहे ना, तेवढा विश्वास माझ्या देवी आईवरती सुद्धा आहे. देवी आई तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळवून देईल, कळलं? तेव्हा इथे पौर्णिमाला वाटत असतं की तसं काहीसुद्धा होणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश आणि भूमी दोघेजण पौर्णिमाला चांगले सुनवतात. पौर्णिमा म्हणत असते, का मी तुमच्याजवळ चांगली वागू, का मी तुमच्याजवळ नीट बोलू? तुमच्यामुळे हे सगळं घडलं आहे, कळलं? तुम्ही माझ्या नवऱ्याचा जीव घेतला, त्याला कन्स्ट्रक्शन साईटवरती कोण घेऊन गेलं, त्याला वरून ढकललं कोणी, सांगा ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की कळते मला, तुला बघितल्यानंतरच मला कळलं तू एक नंबरची मूर्ख आहेस ती. त्या बाईचं ऐकून तू सुद्धा मूर्खासारखी बोलतेस. तुला का असं वाटतंय की आम्ही इथे अभिजितला मारले म्हणून? आम्ही काहीसुद्धा केलेलं नाही आहे, कळलं ना. तेव्हा पुढील भागामध्ये रागिनी विला म्हणून तिने आपल्या नावाची पाटी लावलेली असते आणि ती म्हणत असते की आकाश आणि भूमी यांचं नाव जिथे जिथे असेल ना तिथून तिथून मी पुसून काढण्याचा प्रयत्न करेन, कुठेही त्यांचं नाव शिल्लक राहता कामा नये. तेव्हा भूमी म्हणत असते की आमचं नाव सगळीकडून तुम्ही खोडून काढाल हो, आमचं नाव कुठेही तुम्ही ठेवणार नाही, पण एका ठिकाणी आमचं नाव अगदी सुरक्षित आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरीसुद्धा तिथून आमचं नाव तुम्ही काढू नाही शकणार.
आम्ही आयुष्यभरासाठी एकत्र आलोय. तुम्हाला वाटते तुम्ही जिंकलात, पण तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं भूमी म्हणते.